नरसोबाच्या वाडीतून श्री स्वामी महाराज रामेश्वरच्या दिशेने प्रयाण करीत होते. मार्गात शृंगारपूर मार्गे त्यांचा प्रवास सुरू असताना ते कंगेरी ह्या गावी आले. ह्या ठिकाणी श्री चिदंबर दीक्षित यांची समाधी होती. त्यामुळे त्या पवित्र स्थानी स्वामी महाराज आले आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. मग काय, दर्शनासाठी आणि आपल्या संसारातील अडीअडचणींचे निरसन करून घेण्यासाठी लोकांची अक्षरशः रीघ लागली. कोणाला कौटुंबिक चिंता, कोणाला आर्थिक विवंचना, कोणाला संततीची काळजी, तर कोणाच्या मनात आरोग्याविषयी प्रश्न. प्रत्येकाच्या ओठावर एकच आशा, श्री स्वामी महाराज काहीतरी मार्ग दाखवतील. दिवसभर लोकांची गर्दी होत राहिली. प्रत्येकजण आपली व्यथा घेऊन महाराजांच्या चरणी येत होता. महाराजही प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत होते. कोणाला धीर देत, कोणाला उपाय सांगत, तर कोणाच्या अंतःकरणातील दुःख केवळ आपल्या करुण दृष्टीनेच हलके करीत होते. श्री रामचंद्रपंत कामत उर्फ गाडाप्पा अण्णा यांच्या मनात परमार्थासंबंधी एक प्रश्न निर्माण झाला. हळूहळू गर्दी कमी झाली हे पाहून त्यांनी मनात आलेला प्रश्न मनातच न ठेवता महाराजांसमोर विनम्रपणे मांडला. ते म्हणाले, महाराज, सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती ह्यापैकी कोणती श्रेष्ठ, कोणती अधिक चांगली आणि श्रेयस्कर? आपण ह्याबद्दल आम्हाला सांगाल तर आपल्या मुखातून निघालेले हे अमृतवचन आम्हा सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. श्री कामतांचा प्रश्न ऐकताच श्री स्वामी महाराजांच्या मुखावर समाधानाचे हास्य उमटले. कारण प्रश्न केवळ बौद्धिक नव्हता, त्यामागे परमार्थाची तळमळ होती. साधकाला योग्य मार्ग दाखवण्याची वेळ आली की सद्गुरूचे अंतःकरण आनंदून जाते. महाराज म्हणाले, अहो, देहाभिमान असलेल्या मनुष्याला निर्गुणाची उपासना सहज साधत नाही. ज्याला आपण पाहू शकतो, ज्याच्याशी मन जोडू शकतं, ज्याच्यावर प्रेम करता येतं, अशी सगुण उपासना त्याला अधिक सुलभ आणि साध्य आहे. म्हणून आपल्या मनाला जी देवता इष्ट वाटते, जिच्यावर प्रेम आहे, तिचे नामस्मरण करावे. नाम हे सर्वात सुलभ साधन आहे. महाराजांचे हे शब्द ऐकताना उपस्थित मंडळी अगदी तल्लीन झाली. नाम, किती साधे हे साधन. ना मोठी तयारी, ना कठीण योग साधना, ना वनवास. फक्त ज्या देवतेवर श्रद्धा आहे तिचे नाम अंतःकरणपूर्वक घेत राहायचे. महाराज पुढे म्हणाले, नामस्मरणाचेही दोन प्रकार आहेत, सकाम आणि निष्काम. सकाम नामस्मरण म्हणजे एखादी विशिष्ट इच्छा मनात धरून केलेले नामस्मरण. एखादे कार्य सिद्ध व्हावे, एखादी मनोकामना पूर्ण व्हावी, संकट दूर व्हावे, अशा भावनेने केलेला जप. महाराज म्हणाले, मंत्रामध्ये जितकी अक्षरं असतील तितक्या लाख संख्येने त्याचा जप करावा. जप पूर्ण होईपर्यंत रोज जेवणापूर्वी शक्य तितका सोवळ्याने जप करावा. जपसंख्या पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दशांश संख्येने मंत्राने होम करावा. होमाच्या दशांश संख्येने तर्पण, त्याच्या दशांश संख्येने मार्जन करावे. त्याच्या दशांश प्रमाणात ब्राह्मण भोजन घालावे आणि यथाशक्ती दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे केले अनुष्ठान इष्टकामना पूर्ण करणारे ठरते. परंतु महाराजांचे खरे लक्ष होते ते निष्काम नामस्मरणाकडे. ते म्हणाले, निष्काम जपसिद्धीचाही एक प्रकार आहे. मंत्रामध्ये जितकी अक्षरे असतील तितक्या कोटी जपाने मंत्र सिद्ध होतो. मंत्रदेवता प्रसन्न होते. ह्यामध्ये सोहळ्याचा प्रश्न नाही. आणि मग महाराजांनी जे सांगितलं ते ऐकून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. महाराज म्हणाले, दुसरा मार्ग तर आणखीन विलक्षण आहे. कोणताही संकल्प न करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ नामावर विश्वास ठेवून एकसारखा जप करीत राहावे. असे करत गेल्यावर ईश्वरी नियमानुसार प्रत्येक कोटी जपाने आपल्या जन्मकुंडलीतील एक एक स्थान शुद्ध होत जाते. क्षणभर सभेत शांतता पसरली. 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी. महाराज आता जणू नामाच्या सामर्थ्याची एक अद्भुत विश्वच श्रोत्यांसमोर उलगडत होते. 1 कोटी जप पूर्ण झाला की तनुस्थान शुद्ध होते. रोगबीजांचा नाश होऊ लागतो.
मनातील कल्पनांचा अनावश्यक प्रवाह कमी होतो. शुभ स्वप्ने पडतात. स्वप्नात देवदेवतांच्या मूर्तीचं, साधू संतांचं दर्शन घडू लागतं. म्हणजे नाम प्रथम कुठे काम करते? स्वतःवर. देह, मन आणि अंतःकरण ह्यांची शुद्धी सुरू होते. 2 कोटी जप झाले की धनस्थान आणि कुटुंबस्थान शुद्ध होते. कौटुंबिक सौख्य वाढते. कारण नाम फक्त मंदिरात बसलेल्या साधकाला बदलत नाही, त्याच्या जीवनातील संबंधांनाही स्पर्श करते. 3 कोटी जप झाले की पराक्रम स्थान शुद्ध होते. जी कर्मे असाध्य वाटत होती ती सहज सिद्ध होऊ लागतात. जिथे मनुष्य म्हणतो हे माझ्याने होणार नाही, तिथे नाम जणू त्याच्या अंतःकरणात सांगते, तू प्रयत्न कर, शक्ती माझी आहे. 4 कोटी जप झाले की सुखस्थान शुद्ध होते. मनाला कोणताही त्रास फारसा बाधत नाही. बाहेरची परिस्थिती तशीच असली तरी आतला माणूस बदलतो. 5 कोटी जप झाले की पुत्रस्थान शुद्ध होते. संतती अनुकूल होते. तिच्या बुद्धीची धारणाशक्ती वाढते. 6 कोटी जप झाले की शत्रुस्थान, रोगस्थान शुद्ध होते. बाहेरचे द्वेष करणारे शत्रू आणि अंतःकरणातील काम, क्रोध, लोभादी शत्रू क्षीण होतात. शारीरिक रोगही दूर होतात. महाराजांच्या ह्या वचनात एक मोठा आध्यात्मिक संकेत आहे. खरा शत्रू बाहेर नसतो, तो आधी आपल्या अंतःकरणात असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या अंतःशत्रूवर विजय मिळवणे हीच खरी साधना. महाराज पुढे म्हणाले, 7 कोटी जप झाल्यावर जायास्थान शुद्ध होते. दाम्पत्य जीवनात सौख्य प्राप्त होते. 8 कोटी जप झाले की मृत्यूस्थान शुद्ध होते. अपमृत्यू टळतात. आणि मग आले ते अत्यंत अद्भुत वचन. 9 कोटी जप पूर्ण झाले की धर्मस्थान शुद्ध होते आणि मंत्रदेवतेचा सगुण साक्षात्कार होतो. साधकाने ज्याचे नाम घेतले, ज्याची मूर्ती मनात धरली, ज्याच्यासाठी इतके दिवस जप केला, तीच इष्टदेवता त्याच्या अंतःकरणात साक्षात प्रकट होते. ज्या क्षणी साधकाला बाहेर काही शोधावे लागत नाही, ज्याचा शोध घेत होता तोच आपल्या अंतःकरणात विराजमान आहे ह्याची अनुभूती येते. महाराज म्हणाले, 10 कोटी जप झाले की कर्मस्थान आणि पितृस्थान शुद्ध होते. दुष्कर्म नाहीशी होतात. हातून सत्कर्म घडू लागतात. साधू संतांचे दर्शन आपोआप घडते. 11 कोटी जप झाले की लाभस्थान शुद्ध होते. धनस्थान, गृह, भूमी, द्रव्य यांचा लाभ होतो आणि सत्वगुणांची पूर्ण वृद्धी होते. आता मात्र नामसाधनेचा प्रवाह बाह्य सुखापासून अंतशुद्धीपर्यंत पोचलेला असतो. आणि शेवटी 12 कोटी जप पूर्ण झाले की व्ययस्थान शुद्ध होते. रजोगुण आणि तमोगुणांचा पूर्ण नाश होतो. प्रत्यक्ष गुरु अनुग्रह होतो आणि साधक कृतार्थ होतो. कृतार्थ हीच तर साधनेची अंतिम दिशा. सुरुवातीला मनुष्य नाम घेतो एखाद्या इच्छेसाठी, मग तो नाम घेतो शांतीसाठी, नंतर नाम घेतो देवदर्शनासाठी आणि शेवटी अशी अवस्था येते की नाम घेणारा, नाम आणि ज्याचे नाम घेतले जाते ह्या तिन्हीचे भेदच विरून जातात. श्री स्वामी महाराजांनी म्हणूनच नामस्मरणाला इतके मोठे स्थान दिले. नाम घेण्यासाठी विद्वत्ता लागत नाही. नाम घेण्यासाठी संपत्ती लागत नाही. नाम घेण्यासाठी मोठे मोठे ग्रंथ समजणे आवश्यक नाही. आवश्यक आहे ते म्हणजे